मेळघाटातील दुर्गम भागात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाईने रौद्र रूप धारण केले आहे। चिखलदरा तालुक्यातील कामिदा गावात भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने हातपंप निकामी झाले असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासकीय नियमात बदल करून बोरवेलची खोली वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। सध्याच्या शासकीय नियमानुसार मेळघाट क्षेत्रात बोरवेल आणि हातपंपाची खोली 200 फुटांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे। मात्र मेळघाटची भौगोलिक परिस्थिती डोंगराळ आणि खडकाळ असल्याने 200 फुटांवर पाणी लागणे कठीण झाले आहे। कामिदा सारख्या अनेक गावात पाणी पातळी यापेक्षाही खोल गेल्याने अस्तित्वात असलेले हातपंप केवळ शोभेच्या वस्तू ठरत आहेत। अमरावती जिल्हा युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी या प्रश्नावर शासनाकडे आग्रही मागणी केली आहे। त्यांच्या मते मेळघाटची विशेष भौगोलिक परिस्थिती पाहता 200 फुटांची अट रद्द करावी, नवीन बोरवेलसाठी किमान 400 ते 500 फुटापर्यंत खोली वाढवून देण्याची परवानगी मिळावी, जेणेकरून शाश्वत पाणी उपलब्ध होईल। जीर्ण झालेल्या विहिरी आणि नादुरुस्त हातपंपाची त्वरित डागडुजी करण्यात यावी। मेळघाटातील दुर्गम भागात सध्या पाणी टंचाई निवारणासाठी जी कामे सुरू आहेत ती केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष जमिनीवर दर्जेदार पद्धतीने व्हावीत। प्रशासनाने नियोजनात पारदर्शकता राखून ही टंचाई दूर करावी, असे मत जिल्हा युवा काँग्रेसने व्यक्त केले आहे। धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील अनेक पाड्यांवर सध्या भीषण परिस्थिती आहे। प्रशासनाने जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन आणि नवीन बोरवेलच्या खोलीबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय न घेतल्यास मेळघाटातील पाणी प्रश्न अधिकच गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कामाचा दर्जा आणि गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। कामिदा या गावामध्ये आम्ही आलेलो आहे। इथं ह्या हातपंपला वॉटर लेवल कमी झाल्यामुळं अर्धा एक तास हापशी हलवल्यावरही पाणी येत नाही आहे आणि गावातील आमच्या आदिवासी नागरिकांना पाण्यासाठी इथून 1 किलोमीटर जंगलामध्ये विहीर आहे, त्या विहिरीवर जावं लागत आहे। त्या विहिरीची पण पाण्याची पातळी कमी झालेली आहे। शासनाचा धोरणच चुकीचं आहे। आज आम्ही पाहतो मेळघाटमध्ये प्रत्येक ठिकाणी वॉटर लेवल कमी असल्यामुळे त्यांना पाणी मिळत नाही आणि या हातपंप बोरवेल शासकीय ज्या यंत्रणेमधून काम केल्या जाते त्यांचा नियमच हा आहे की 200 फुटाच्या खाली बोरवेल करता येत नाही। त्याचे पाईप वॉटर लेवल कमी झाल्यावर पण त्याची पाईप वाढवता येत नाही। हातपंप सुद्धा 200 फुटाच्या वर करता येत नाही। त्यामुळे माझी सरकारला एक विनंती आहे की मेळघाटमध्ये धारणी चिखलदरा या भागामध्ये हा डोंगराळ भाग आहे आणि इथं पाण्याची पातळी खूप कमी आहे। त्यामुळं या हातपंप बोरवेल या योजनांसाठी सरकारने तो नियम शिथिल करून त्यांना इथं 400-500 फुटापर्यंत जी वॉटर लेवल आहे, जो पाणी मिळेल तोपर्यंत त्यांना खोदण्याची परवानगी द्यावी, अशी एक नम्र विनंती आहे। कारण आज आम्ही बघतो की वॉटर लेवल कमी झाल्यामुळं या सगळ्या शासकीय योजना कमकुवत होत आहे आणि त्यांना पाणी मिळत नाही आहे, पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। करोडो रुपयांच्या योजना या पाण्याच्या पातळीमुळे फेल होत आहे। त्याच्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि गांभीर्याने लक्ष देऊन आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा याकडे लक्ष देऊन सगळ्यांनी या प्रश्नासाठी आवाज उचलायला पाहिजे। आणि मेळघाटमध्ये विशेष बाब म्हणून मेळघाट चिखलदरा धारणी तालुक्यामध्ये वॉटर लेवल कमी असल्यामुळं त्यांना 200 फुटाच्या वर पाणी लागेपर्यंत जेवढं फूट आतमध्ये जाऊ शकते तेवढं त्यांना परवानगी द्यावी, ही एक आमची युवक काँग्रेसची मागणी आहे। येणाऱ्या काळात याकडे लक्ष दिलं तर मेळघाटमध्ये नक्कीच प्रत्येक गावामध्ये आमच्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही आणि योग्य त्यांना पिण्याचं पाणी मिळेल। धन्यवाद। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।